साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सामान्य महिलेला संमेलन उद्घाटनाचा मान मिळत आहे। जी दृश्य आपण पाहतोय ती यवतमाळची दृश्य आहेत। यवतमाळमध्ये आजपासून साहित्य संमेलनाचा गजर होणार आहे। शेतकरी महिलेच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली आहे। ती थेट दृश्य जी आहे ती यवतमाळमधून आपण पाहत आहोत। दोन दृश्य आहेत। पहिली दृश्य आहेत त्या वैशाली येडे आहेत, त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि आजपासून या संमेलनाला सुरुवात झाली। संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरुवात झाली आहे। ढोल ताशाच्या गजरात या साहित्य संमेलनाचं उद्घाटन जे आहे ते केलं जाणार आहे। ग्रंथदिंडी देखील आता ग्रंथदिंडीची सुरुवात झालेली आहे। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे यांच्यासह। विवेक, काय सांगाल? ग्रंथदिंडीला सुरुवात झाली आहे, कसा असणार आहे कार्यक्रम? विशाली 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला यवतमाळच्या आझाद मैदानापासून सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर विविध प्रकारचे जे देखावे आहेत या ग्रंथदिंडीमध्ये ठेवण्यात आलेले आहे। शिवसमर्थ ढोलताशा पथकाची मानवंदना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यासोबतच वासुदेव, त्या संत रामदास तुकाराम, त्यासोबतच शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी यांचे वेशभूषा करून या संपूर्ण ग्रंथदिंडीमध्ये यवतमाळकर मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री, स्वागताध्यक्ष मदन येरावार, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह साहित्य क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ग्रंथदिंडीचं पूजन करून या ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली आहे। शहरातील प्रमुख मार्गाने ही ग्रंथदिंडी मार्गक्रमण करणाऱ्या ठिकठिकाणी या ग्रंथदिंडीचं स्वागत यवतमाळकरांकडून करण्यात येत आहे। वृषाली, नक्कीच। आणि दिवसभराचा आता प्रोग्राम काय असणार आहे आणि हे साहित्य संमेलन जे आहे ते उद्घाटन नेमकं त्याचं कधी होणार आहे? वृषाली, या संपूर्ण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावरून जो वाद निर्माण झाला होता, त्यानंतर उद्घाटन कोण असा हा संपूर्ण विषय जो होता तो चर्चेला झाला होता। मात्र एका शेतकरी विधवा महिलेच्या हस्ते, वैशाली सुधाकर येडे या शेतकरी विधवा महिलेच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं जाणार आहे। आज 4 वाजता या संपूर्ण संदर्भानं उद्घाटन जे आहे ते साहित्य संमेलनाचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी पोस्टल मैदानापासून केलं जाणार आहे। नक्कीच। आणि कोणकोणते कार्यक्रम या संमेलनाअंतर्गत घेतले जाणार आहेत? कोणकोणते उपक्रम आहेत? या ठिकाणी सर्वात पहिले साहित्य संमेलनाचं उद्घाटन झाल्यानंतर त्याच ठिकाणी जे 3 दालन तयार करण्यात आलेले आहे, ग्रंथदालन आहे, त्यासोबतच कविकट्टा आहे, त्यासोबतच परिसंवादाचे विषय असलेले जे ठिकाण आहे त्या ठिकाणी या संपूर्ण कार्यक्रमांचं उद्घाटन आज या ठिकाणी साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे। नक्कीच। धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या या अपडेटसाठी।